नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 1 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य। मेष राशी, आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा। लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू शकता। तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे। तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल। मुलांसोबत वेळ कसा जातो कळत नाही हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल। स्वतःमध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल। तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल। जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा। तुमच्यासारख्या समान आवडीनिवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल। वृषभ राशी, घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठला सिनेमा पाहू शकतात। तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत त्यामुळे तुम्ही आज भावूक व्हाल। आज घरात लग्नाची गोष्ट होऊ शकते, परंतु तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही। तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका, त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे। काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल। दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल। कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल। मिथुन राशी, प्रत्येकाच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुम्ही ओढाताण कराल। तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता। त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस। तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही। तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा। ग्रह इशारा करत आहेत की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते, तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता। दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो। आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो। स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा। तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते। आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल। कर्क राशी, तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याने तुम्हाला दुःखही होईल। मित्रपरिवार आणि नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारे जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्या। तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी
तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे, परंतु थकवा येऊ शकतो. सिंह राशी, चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत या बाबतीत बोलू शकता. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल. अशी कृती करण्याची टाळा. तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळवण्यात मशगूल असाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. तुमचे वैवाहिक आयुष्य सादर करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानता असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. कन्या राशी, आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. अर्धा दिवस स्वतःला थोडा आळस वाटू शकतो, परंतु जर तुम्ही घरातून बाहेर निघण्याची हिंमत ठेवली तर बरेच काम केले जाऊ शकते. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. ऐनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या, बंधनाकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तूळ राशी, आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकता. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे बारगळली तर तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमची ऊर्जा संपवू शकते. म्हणून पूर्ण दिवस स्वतःला सक्रिय ठेवा. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती ढळेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. आज तुमचा प्रेमी आपल्या मनोभावे तुमच्या समोर मोकळा राहू शकणार नाही, ज्यामुळे तुम्हाला खिन्नता होईल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.
वृश्चिक राशी, अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्यांना धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. संध्याकाळ उजाडताच प्रणयराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. धनुराशी, व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. अत्यंत व्यस्त वेळापत्रक देखील आपले आरोग्य चांगले असेल. मकर राशी, जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल. फुले अधिक रंगबिरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला कुणी लहान व्यक्तीने जरी सल्ला दिला तर त्याचे बोलणे ऐका, कारण बऱ्याच वेळा लहान लोकांकडून जीवन जगण्याची मोठी शिक्षा मिळते. मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा. कुटुंबातील मुलांची ही अनोखी उपचार पद्धती इतरांच्या मुलांमध्ये देखील आढळते. त्यातून आपणास मनशांती तर मिळतेच, पण तुमच्या व्यग्रताही शांत करेल. कुंभ राशी, आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात असे काहीतरी कराल जे तुम्हाला आवडते. तुम्ही छान गप्पा मारत असता एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल. त्याचे पर्यवसान भांडणात होईल. ध्यानधारणा आणि स्वतःची जाणीव होणे
हे लाभदायक सिद्ध होईल. मीन राशी, आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. घरातील प्रलंबित कामे आज तुमचा बराच वेळ खातील. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. हा दिवस खूप सुंदर असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजनाही बनवू शकता. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.